मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे फिरुनी नवी जन्मेनमी, लेखक संजय कांबळे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. आज तब्बल 5 वर्षांनी मी माझ्या मामाच्या गावी जाणार होतो. शेवट वर्षाच्या परीक्षा संपल्या होत्या आणि 8 दिवसावर माझ्या मामी भावाचं लग्न होतं. कॉलेजचे मित्र आता पुन्हा भेटतील न भेटतील, पण व्हॉट्सअपवर सगळ्यांचे नंबर मात्र आठवणीने घेऊन ठेवलेले. सर्व मित्राची भेट घेऊन घरी परतलो आणि प्रवासाची आवराआवर सुरू केली. मामाच्या घरच्यांसाठी खाऊचा डब्बा माझ्या बॅगमध्ये ठेवत आई सांगू लागली, मामाला सांग बाबांना सुट्टी भेटलेली नाही, त्यामुळे आम्ही लग्नाच्या 2 दिवस आधी येतो म्हणून. आई माझे इस्त्री केलेले कपडे. असं थोडंसं आईवर ओरडत मी डबा नीट ठेवला आणि बॅग हातात घेऊन आई बाबा आणि लहान बहिणीचा निरोप घेऊन बाहेर पडलो. सायंकाळचे 6:30 वाजलेले. महाराष्ट्र शासनाच्या एसटीने माझा प्रवास सुरू झाला. शहरांचे कोंदट वातावरण हळूहळू मागे पडू लागले. डोंगराळ भागातील वेड्यावाकड्या वळणावरून एसटी धावत होती. गर्दझाडीतून सुटलेला मंद गार वारा माझ्या शहरी मनावरचा ताण कमी करत होता. रस्ता तसा कच्चाच. अशाच खडकाळ रस्त्यातून मार्ग काढणाऱ्या एसटीच्या खिडकीवरील काचांचा खडखडणारा आवाज आणि त्या आवाजातही खिडक्यांमधून येणाऱ्या थंड वाऱ्याची एखादी लहर मनाला सुखावून जायची. अशातही शांत झोपलेले काही लोक हे मला पंचतारांकित हॉटेलमधल्या एसीमध्येही झोप न लागणाऱ्या लोकांपेक्षा जास्त सुखी वाटत होते. पण गावी जाण्यास मी इतका उतावळा असण्याचं आणखी एक कारण होतं. माझी मैत्रीण. हो, मैत्रीणच. मैत्रीण की आणखी काही. आणि मगाशी बॅगेत डबा ठेवताना आईवर हलकेच का ओरडलो, कारण काहीतरी होतं बॅगेत तिच्यासाठी. लहानपणापासूनच जेव्हा मी गावी जायचो ती मला भेटायला खूप आतुर असायची. इतकीशी गोरी नव्हती, पण साजरी. हसताना उजव्या गालावर पडणारी ती खळी, कपाळावर हिरवं गोंधन, हनुवटीवर बारीकसा तीळ, टपोरे पाणीदार पण निष्पाप डोळे, अशी ती गौरी. पाहुणं, गाव आलं तुमचं. कंडक्टरने आपल्या हातातील तिकिटावर होल पाडायचे लोखंडी पंचिंग खाडकन लोखंडी पाईपवर आपटले. तसा मी तिच्या गोड आठवणीतून बाहेर आलो. एसटीच्या त्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहत मी माझी बॅग उचलून हातात घेत खाली उतरलो. मोबाईल पाहिला तर रात्रीचे 10:30 वाजून गेलेले. कंडक्टरने बेल मारली. तशी खडखड आवाज करत धूळ उडवीत एसटी आपल्या मुक्कामाला निघाली. माझं गाव अजून बरंच दूर होतं आणि तिथपर्यंत मला पायीच जावं लागणार होतं. बॅग पाठीवर अडकून एका चिंचोळ्या पायवाटेने माझा प्रवास सुरू झाला. मामी भावाला फोन लावला, पण नेटवर्क. पांढरशुभ्र चांदण्यात सगळं काही स्पष्ट आणि स्वच्छ दिसत होतं. मामाचं गाव यापेक्षा ते गौरीचं गाव म्हणून मला जरा जास्तच प्रिय होतं. असंच असतं ना, म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी सोन्यापेक्षा मौल्यवान असते. गर्द दाट जंगल व वाऱ्याच्या प्रत्येक झोक्यावर डोलणारी आंब्या, फणसाची झाडे, त्यावर चमचमणारी आणि प्रकाशाचा खेळ करणारी लकलकणारी काजव्यांची माळ, किरकिर असे आपापसात संवाद साधणारे रातकिडे, आणि अशातच वाळलेल्या पाल्यापाचोळ्यातून सळसळत जाणारा एखादा काळाकुट्ट साप दिसताच काळजात धस्स व्हायचं आणि मनात गौरीला भेटायची उत्सुकता. अशा या निर्जन वाटेवर आज हेच माझे सोबती होते. पायाखालच्या त्या चिंचोळ्या पायवाटेने चालत मी एका नाल्यावर तयार केलेल्या लाकडी पुलावर आलो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी खूप कमी झालं होतं. मी आणि गौरी या पाण्यात तासनतास पाय बुडवून बाजूच्या दगडावर बसून असायचो. नितळ स्वच्छ आकाशातले ते तेजस्वी चंद्रबिंबाच्या प्रकाशाने चमचमणारे ते संत पाणी पाहताना न राहून मी एक छोटासा खडा त्या पाण्यात टाकला. तशी त्या संत पाण्यात क्षणात असंख्य वर्तुळं तयार होत किनाऱ्याकडे धावू लागली. ते मोहक दृश्य डोळ्यात साठवत आपली वाट चालू लागलो. पुन्हा भावाला फोन ट्राय केला, पण नेटवर्क.
पाठीवर अडकवलेली बॅग नीट करत मोबाईल खिशात ठेवला. आजूबाजूचा परिसर न्याहाळत पायपीट सुरू होती. कमी अधिक उंचीची तर लहान मोठ्या आकाराची ती झाडांची गर्दी जशी चांदण्यात न्हावून निघालेली. अशातच माझी नजर काही अंतरावर असलेल्या एका उंच दाट झाडाकडे गेली. जसं त्या झाडाच्या पलीकडे उभं कोणीतरी मला पाहत होतं. तो अस्पष्ट माणसाचा आकार होता की माझं मन या परिसरात गुंतल्यानं अशा आकृत्यांना तयार करत होतं हे उमगत नव्हतं. दुर्लक्ष करावं तर जिथे नजर पडेल तिथं असाच काहीसा गूढ आकार उमटत होता. असतात मनाचे खेळ. मी दुर्लक्ष करत चालू लागलो. थोडी हालचाल जाणवली. मी आपल्या चालण्याची गती कमी करत निरखून पाहू लागलो. जंगली माकडे किंवा तसेच एखादे जनावर असेल अशी मनाची समजूत काढत तसाच पुढे आलो. तोच पुन्हा त्या झाडावर हालचाल वाढली. मी मागे वळून पाहिलं तसं माझ्यापासून 50 ते 60 फुटावर असलेल्या त्या झाडावरून काहीतरी खाली पडल्याचे नाही, अंतराळी खाली येत असल्यासारखे दिसले. अगदी एखाद्या पक्षानं पंखाची फडफडत करताना निष्ठून हवेत झेपावलेला पंख हवेवर तरंगत खाली यावा तसे ते खाली आले. जशी एक गडद सावली. जागेवरच उभं राहत ते नेमकं काय आहे ते पाहू लागलो. ते तसेच पडून होते निपचिप. त्याकडे दुर्लक्ष करतच मी आपल्या मार्गाला लागलो. पण न राहून एक विलक्षण भीती वाटू लागली. जसं कोणीतरी माझ्या आजूबाजूला आहे, मला पाहतंय या चंद्राच्या नितळ सावल्यांमध्ये, दूरच्या गर्द झाडांमधून. आणि दुसऱ्या क्षणी मला एक चाहूल जाणवली. न राहून मी मागे वळून पाहिलं तसं काळजात धस झालं. मी आलेल्या त्या वाटेवर मागे चंद्रप्रकाशात कोणीतरी उभं होतं. एक काळी मानवी आकृती. जशी पारदर्शक सावली भासत होती ते तसंच उभं होतं. कोणतीच हालचाल न करता फक्त पाहत होतं माझ्याकडे. कोण असेल? मी नजर चोरून तसाच माझ्या वाटेला लागलो. अचानक हवेत गारवा जाणवू लागला. सगळं काही शांत होतं. तोच मागून एका मुलीची हाक ऐकू आली. हे संजू. मी दचकून जागेवरच उभा राहिलो. तसा पुन्हा आवाज आला. किती वर्षानं आलास रे इकडं? तुला माझी आठवण बिटवण येत होती का नाही र? आवाज मी ओळखला होता. थोडं हसलो, पण थोडी गंमत करायची ठरवून मागे न पाहता मी म्हणालो, कोण हो आपण? मी नाही ओळखले तुम्हाला. तशी ती थोडी रागात म्हणाली, शहरातली माणसं तुम्ही, आमची आठवण कशाला येईल तुम्हासनी? तिचा राग जाणवत होता. तसे मागे वळून पाहत मी म्हणालो, गौरी, अजून नाही बदललीस आणि इतक्या रात्रीची इथं काय करतेस? तीही उगाच घाबरेल म्हणून काही वेळ आधी घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच सांगितलं नाही. ती माझ्यासोबत चालत म्हणाली, तुझ्या भावाचं लगीन आहे नवं? मला ठाव होतं तू येणार ते, म्हणून तुझी वाट बघत होते. हो का? मीही फिरकी घेऊ लागलो. बोलत बोलत आम्ही गावाच्या दिशेने चालू लागलो. दूर काही अंतरावरून एक दुचाकी येताना दिसली. तशी गौरी म्हणाली, चल, कोणीतरी येतंय. आपल्याला बघून नग ते समजायचे. आणि तुझ्या भावाचं लगीन आहे तेव्हा आपण रातच्यालाच भेटूया, नाहीतर परत लोक आपल्यावर नग तेव संशय घेते आली. बरं म्हणत तिच्याकडे पाहिलं. तशी ती त्या काळोखात कुठेतरी नाहीशी झाली. समोर येणारी दुचाकी माझ्या जवळ येऊन थांबली. काय र? फोन तर करायचा. तू पोचलास का विचारायला आत्तीनं फोन केला होता. भिकाजी आजूबाजूला पाहत पुन्हा म्हणाला, बस लवकर. माझ्या मामाचा मुलगा थोडा रागवत बोलू लागला, नेटवर्क नाही आणि फोन काय घंटा करणार? बोलता बोलता गाडीवर बसलो. तशी टर टर आवाज करत सायलेन्सर निळखून खडखडणाऱ्या या जुन्या M80 गाडीवरून दोघे घरी पोहोचलो. जेवणावरून सर्व अंगणात गप्पा मारत बसलो. घरी पोहोचताच हे कसे आहेत, ते कसे आहेत वगैरे नेहमीच्या फॉर्मॅलिटी. जेवणावरून रात्री अंथरुणावर पडलो. बाहेरचं नितळ चांदणं खिडकीतून किंचित आत डोकावत होतं. काही वेळ आधी येताना इतकी भयावह घटना घडलेली असताना देखील फक्त 2 पावले सोबत चाललेल्या गौरीचा विचार मनातून जात नव्हता. ती अजूनही बदलली नव्हती. तीच 5 वर्षापूर्वीची गौरी. मनातील तिच्या आठवणी अचानक उमलून डोळ्यासमोर तरंगू लागल्या. तशी लहान असल्यापासूनच आमची मैत्री. मी येताच ओंजळ भरून करवंदे घेऊन यायची. दिवसभर आम्ही दोघे डोंगरावरून जांभळे करवंदे खात हुंदडत फिरायचो. आंब्याच्या कच्च्या कैऱ्या
दगड मारून पाडायच्या आणि त्या खाण्यासाठी सोबत थोडी तिखट आणि मीठही खिशात असायचं. पण कसे इतके जवळ आलो समजलंच नाही. स्वतः काट्यामधून वाट काढत माझ्यासाठी करवंदे जमवायची. स्वतःसाठी नाही, पण मला काटा लागला तर मनापासून हळहळायची. पण आता मीही तिला जपत होतो. रात्र कधी संपेल आणि कधी पुन्हा सकाळी या डोंगर दऱ्यांमधून हातात हात घालून फिरेन असं व्हायचं. ती सोबत असताना कसलीच तमा नसायची. पण ही बालपणाची मैत्री कधी आणि कुणास ठाऊक मैत्री प्रेमात बदलून गेली. पण 5 वर्षापूर्वीची ती शेवटची भेट. त्यावेळी मी 17 वर्षाचा होतो आणि ती कदाचित माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. ती आपल्या वर्गातील गमती सांगण्यात दंग झालेली. मी मात्र तिचं हसणं बोलणं मनात साठवत होतो. तिचं बोलणं मध्येच थांबवत मी म्हणालो, गौरी, सुट्ट्या संपल्यात ग, उद्या मला घरी जावं लागणार. हसता हसता एकदम तिच्या डोळ्यात पाणी तरळले. मगापासूनची तिची अखंड बडबड एकदम शांत झाली. आपल्या हातात घेतलेला माझा हात अलगद सोडवत 2 पावले पुढे जात म्हणाली, संजू, ते बघ, डोंगर माथ्यावर ढग कसे उतरले, ती किती सुरेख दिसतंय ना. एक दीर्घ श्वास घेत ती म्हणाली, या धरणी मातेला भेटून ते पण असेच निघून जातेत परतून येण्यासाठी. मी तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणालो, गौरी, आज कदाचित आजची आपली शेवटची भेट असेल. आता वर्षभर नाही भेटता येणार. खूप उदास वाटत होतं, पण थोडंसं धाडस करत मी तिला म्हणालो, तुला काहीतरी विचारायचं होतं. तिचा हात हाती घेतला तशी ती थोडी लाजली आणि पापण्याखाली झुकवत नाजूकपणे म्हणाली, मलाही तुला काहीतरी सांगायचं होतं. थोडं धाडस करत मी तिच्याकडे पाहत दीर्घ श्वास घेतला. ते शब्द ओठांवर आलेले नव्हते, पण एक गोडी शिरशिरी सर्वांगातून उमटली. गौरी, मी पुढं काही बोलणार तोच मोटरसायकलीचा आवाज येऊ लागला. मी मान तिरकी करत पाहिलं. तसा सावकाराचा मुलगा आणि त्याचा मित्र मोटरसायकल साईड स्टँडवर लावत आमच्याकडे पाहतच पुढं आला. अंगानं तसा भरगच्च होता. रागीट चेहरा, पांढरा कुर्ता आणि साधी दगडी रंगाची पॅन्ट. 20-22 वर्षाचा असेल. माझ्या हातात गौरीचा हात बघून चिडला आणि मला थोडं रागातच म्हणाला, ए पाहुणं, काय नाटकं चालू आहेत रे? जित्ता जाणार की पार्सल न? मी काही बोलणार तोच गौरी त्याच्यावर चिडली. ए, काय करायचंय तुला? गपगुमानं चालायचं हितनं. त्यानं चिडून गौरीकडे पाहिलं आणि आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यानं खुरटी दाढी कुरवाळत वासनेने भरलेल्या नजरेने तिला निहाळत म्हणाला, तुले तर मीच. पुढे काही बोलण्याच्या आत मी त्याच्या मुस्काटात हाणली आणि तिथेच त्या सावकाराच्या मुलासोबत झटापट लागली. धापकन पलंगावरून खाली पडलो. तशी जाग आली. सकाळची कवळी किरणं बाजूच्या खिडकीतून अंगावर पडत होती. 5 वर्षापूर्वी घडलेले सर्व जसेच्या तसे आठवत होते. लग्नाचे घर असल्याने जो तो आपल्या कामात. गौरीला भेटता येणार नव्हतं, कारण 5 वर्षापूर्वी सावकाराच्या मुलाशी झालेल्या भांडणामुळे मामाने मला इकडे न येण्याची ताकीद केलेली. नुसती ताकीद नाही तर चांगलंच धोपटून काढलेलं. म्हणजे आता तिला नेहमीप्रमाणे भेटण्याचा प्रश्नच येत नव्हता. दिवस कसा तरी पुढे ढकलत संपला आणि रात्र पडायला लागली. शेजारच्या गावांमध्ये यात्रा जत्रा सुरू होत्या. रोज जवळपासच्या एखाद्या गावची यात्रेसाठी ऑर्केस्ट्रा, तमाशा, कलापथक असे कार्यक्रम असायचे. मी पण मस्त फ्रेश झालो. सरकन बॅगेची चैन ओढली आणि अलगद कागदात ठेवलेलं ते गुलाबाचं फूल हातात घेतलं. तसं अंग मोहरून आलं. आज तिला विचारायचं. नक्की. यात्रेचं निमित्त सांगून घरातून बाहेर पडलो. बाहेर तीच यमेटी दिसली. मामा अजूनही स्वतःला तरुणच समजत होता. मामा आपाची बाईक घेऊन तालुक्याला उसाचं बिल आणायला गेलेला आणि आम्हाला ठेवलेली ही खटारा. ही गाडी घेऊन रस्त्यानं जाताना जसं सारं गाव जागं व्हायचं. पण नाईलाज. गाडीची चाके आमच्या ठरलेल्या ठिकाणांकडे निघाली. वाटेतच त्या सावकाराचं घर होतं आणि नेमका पत्रिका वाटत भाऊ तेथेच आला होता. मी लपण्याचा प्रयत्न करत जाऊ लागलो. पण या सोबतच्या डॉल्बी सिस्टीमचं काय? मला पाहताच त्याने हाक मारली. मला जायचं नव्हतं, पण शेवटी नाईलाज. जाणं भाग होतं. त्यांनी आत यायला सांगितलं.
तसे आम्ही आज सोफ्यावर बसलो. त्यांच्या ऊसाच्या, भाताच्या आणि खताच्या म्हणजेच शेतीच्या गप्पा सुरू होत्या. तोवर सावकाराच्या एका सुनेने सर्वांसाठी चहा आणला. हातात गरम चहाच्या कपातला एक एक घोट घेत नेहमीचं बोलणं सुरू झालं. मी शांतपणे चहाचा आस्वाद घेत होतो, पण माझी नजर सावकाराच्या घरभर फिरत होती. प्रशस्त घर कसलं आलिशान वाडा असतो. पुढे समोरच गावठी पद्धतीचा माचा, त्यावर 60च्या आसपास वय असणारे सावकार आडकी त्यांनी सुपारी फोडत माझ्या भावाला म्हणाले, पोरा, कंच्या गावची नवरी म्हणायची. वय झालेलं पण अजूनही करडा आणि भरदार आवाज. त्यांचं बोलणं सुरू होतं. समोरच्या भिंतीवर एका म्हातारीचा फोटो होता. सावकाराची बायको असावी कदाचित. आणि तिच्या बाजूला आणखी एक फोटोला घातलेल्या हारामुळे चेहरा नीट दिसत नव्हता. त्यांचं बोलणं तसंच ठेवून मोबाईलची रिंग वाजवून मी फोन आल्याचं नाटक करून बाहेर पडलो आणि भावाची गाडी घेऊन, तीच M80 घेऊन थेट गौरीला भेटायच्या जागी गाडी खाली लावून मी वर आलो. काही अंतरावरच ते दैत्याकार वडाचं झाड गौरी आणि माझ्या भेटीची साक्ष देत होतं. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचलेल्या. त्या झाडावर नजर पडताच वाटायचं की एखादा शक्तिशाली दैत्य डोळे बंद करून देवाची तपश्चर्या करत बसलाय आणि वाहणाऱ्या मंद वाऱ्यासोबत डोलत देवाशी संवाद साधतोय. शेजारच्या मोठ्या दगडावर बसून आजूबाजूला नजर फिरवून गौरीचा वेध घेऊ लागलो. ती अजून आली नव्हती. मी तसाच मोबाईलवर गेम चालू केला. तोच एक थंड वाऱ्याची लहर अंगाला स्पर्श करून गेली. झाडांवर पानांची सळसळ वाढलेली जाणवत होती. मोबाईल खिशात ठेवत पुन्हा तसाच आजूबाजूला पाहू लागलो. कालसारखंच शुभ्र चांदणं पडलं होतं. गाव खूप दूर, खाली डोंगराच्या पायथ्याशी राहिलेलं. शुभ्र चांदण्याच्या प्रकाशात गावाचं चित्र अतिशय सुंदर दिसत होतं. सावकाराचा प्रशस्त वाडा सोडला तर बाकी छोटी छोटी घरं. कुठेतरी एखाद्या घरातून बल्बचा पिवळसर प्रकाश घराच्या अंगणात पसरलेला होता आणि त्यात हुंदडणारी काही छोटी मुलं. एखादी माऊली घराच्या मागे रचलेल्या छोट्याशा चुलीवर भाकरी थापत होती. त्या चुलीत फुंकर मारताच धुराची पांढरट रेषा वरवर आकाशात जात सामावून जायची. दीर्घ श्वास घेत मी नीट बसण्याची जागा करून घेतली आणि आजूबाजूला पाहू लागलो. अचानक माझ्यापासून काही अंतरावरच्या त्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली काही हालचाल होत असल्याचं जाणवलं. तसं थोडं निरखून पाहू लागलो, पण नीट काही दिसत नव्हतं. थोडं पुढं जात मी पाहिलं, कोणीतरी तिथं असल्याचं जाणवलं. कदाचित गौरी माझी मस्करी करत असेल म्हणून सौम्य आवाजात हाक दिली, गौरी, ए गौरी. तशी त्या दैत्याकार वटवृक्षामागून एक मानवी आकृती किलकिल्या नजरेने माझ्याकडे पाहत असल्याचं जाणवलं. पण ती आकृती पुरुषाची होती. असेल कोणीतरी म्हणून मी मागे येत पुन्हा त्या दगडावर बसून मोबाईल सुरू केला. तिची वाट पाहत तसंच त्या दगडावर अंग टाकलं. ती मानवी आकृती आता झाडामागून पूर्ण बाहेर येऊन उभी माझ्याकडे पाहत होती. मी पण त्याच्याकडे पाहू लागलो. तसा मनात एक विचार चमकून गेला की काल रात्री हीच आकृती माझ्या मागे होती आणि सरकन अंगावर काटा आला. ते कोणतेही हालचाल करत नव्हते, तरी माझ्या डोळ्याच्या लवणाऱ्या पापणीसोबत ते पुढे येत असल्यासारखं वाटू लागलं. पापणी मिटून उघडली की अंतर कमी होऊ लागले. खूपच विचित्र वाटू लागलं. तसं मी तिथून जायचं ठरवलं. तोच मागून एक हाक ऐकू आली आणि माझं अंग शहारलं. संजू. थंड वाऱ्याची एक लहर अंगाला स्पर्श करून गेल्यासारखं वाटलं. तो गौरीचा आवाज होता. मी मागे वळतच म्हणालो, गौरी, किती उशीर ग. म्हणत मी मागे वळून पाहिलं तसा धक्काच बसला. मागे कोणीच नव्हतं. मग तो आवाज कोणाचा होता? आता मात्र भीती वाटू लागली होती. मनात नको नको ते विचार येऊ लागले. तिथून निघून जायचा विचार केला, पण मी गेल्यावर गौरी आली तर? नको. थोडा वेळ वाट पाहण्याचा निर्णय घेतला, पण दुसऱ्या क्षणी एक काळीकुट्ट मानवी आकृती माझ्यापासून थोड्याच अंतरावर कोणतीच हालचाल न करता तशीच उभी दिसली आणि काळजाचा ठोका चुकला. चंद्रप्रकाशात ती काळीकुट्ट आकृती
लांब गुडघ्यापर्यंत हात, लांब लालसर नख्या, मोठे रागीट आणि क्रूर पांढरे डोळे. त्याला पाहताच माझा मागे तोल गेला आणि खाली पडलो. एखाद्या काळ्या मांजरेने घुरघुरताना आपला जबडा पसरावा तसा त्या पिशाच्याने माझ्याकडे पाहून आपला जबडा पसरला. त्याचे लाल पांढरे टोकदार रक्ताळलेले दात पाहून काळजाचा थरकाप उडाला. श्वास वाढला. काळी जोरजोरात धडधडत होतं. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. जागेवरच उभे राहत त्याने आपली भयानक नजर माझ्यावर रोखली होती. काय करावे सुचत नव्हते. इतक्यात मागून एक भयानक किंकाळी ऐकू आली आणि झपकन डोळे उघडले, पण अंग थरथर कापत होतं. मी त्या दगडावर तसाच पडून होतो. कदाचित डोळा लागला असावा, पण ती किंकाळी आणि पुन्हा तीच किंकाळी. दचकून जागेवर उठलो, कारण तो आवाज गौरीचा होता. ती जीवाच्या आकंताने ओरडत मला हाक मारत होती. तिच्या आवाजात भयानक वेदना होत्या. थरथरत उठून उभा राहिलो. तसाच मी गौरीच्या आवाजामागे धावू लागलो. पडत झडत मी त्या गर्द दाट झाडीतून जाणाऱ्या त्या बारीकशा पायवाटेने धावत निघालो. ती जोरजोरात ओरडत होती. एखाद्या निष्पाप जनावरासारखं लाठीने चापकाने फोडताना जसे ते हांबरावे, ओरडावे, तसा गौरीचा काळीस पिळवटून टाकणारा आवाज कानावर पडत होता आणि काळजात धारधार कट्यार उतरावी तशी मनाला यातना होत होती. धावता धावता डोळ्यातून पाणी कधी आलं कळलंच नाही. हुंदका आवरून जीवाच्या आकंताने घनदाट जंगलातून धावत गौरीला साथ घालत तिचा शोध घेऊ लागलो. पण तिचा आवाज आणखी दूर दूर जाऊ लागला. अर्धा पाऊण तास तसाच धावत राहिलो, पण गौरी कुठंच दिसत नव्हती. खूप दम भरला होता. अंगही घामाने भिजलं होतं. तसाच एका झाडाला तक्या देऊन उभा राहिलो. गौरीला साथ घालून घसा सुकला होता. काळी जोरजोराने धडधडत होते आणि डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहत होते. स्वतःला सावरत चोहोबाजूला नजर फिरून पाहिलं, पण काजव्यांची लखलखणारी माळ आणि रातकिड्यांची किरकिर असा कर्कश आवाज एवढं होतं. गौरी कुठेच दिसत नव्हती. डोळ्यातील अश्रू पुसत पुन्हा तिचा शोध घेऊ लागलो. तोच असह्य वेदनेने कणत असल्याचा गौरीचा आवाज आला. संजू, तो गौरीचा आवाज होता. गौरी, गौरी, कुठे आहेस तू? केविलवाने आवाजात साथ घालत मी तिचा शोध घेऊ लागलो. डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहत होते. तिचा आवाज येईल त्या दिशेने पुन्हा धावणे सुरू केले. पुन्हा तिची हाक ऐकू आली. तसा जागेवरच थांबून तिच्या आवाजाचा वेध घेऊ लागलो. तोच उजवीकडे काही अंतरावर झाडाच्या वाळलेल्या पानावरून कोणीतरी फरफटत जात असल्यासारखं जाणवलं. मी नजर फिरवली आणि काळजाचा थरकाप उडाला. गौरी खाली जखमी अवस्थेत विवळत होती. तिच्या जखमातून रक्त एकसारखं वाहत होतं. कपडे ठिकठिकाणी फाटलेले, सर्व अंगच रक्ताने भिजलेले होते. तिची ही अवस्था पाहून अंग शहारलं. मी तिच्याकडे धावणार इतक्यात ती काळी आकृती गौरी शेजारी उभी दिसली. ती गौरीचा हात पकडून फरफटत तिला घेऊन जाऊ लागले. ती रडत विवळत होती. माझ्याकडे पाहून कणतच बोलू लागली, संजू, तू जा इथून, नाहीतर हे तुला पण ठार मारतील. आता मात्र रागाने मी वेडा झालो होतो. कमरेला लावलेला चमड्याचा बेल्ट काढला आणि अंगातली सारी शक्ती एकटवली. हाताच्या मुठीत बेल्ट करकचून आवळत मी त्या पिशाच्यावर ओरडलो, ए सैताना, सोड तिला, म्हणत रागातच चालू लागलो. माझ्याकडे पाहून चेहरा अकराळ विक्राळ करत ते भयान भरड्या आवाजात हसू लागले. एखाद्या भुकेल्या हिस्र श्वापदाच्या तोंडातून कुणीतरी त्याचं भक्ष्य हिसकावून घेताना अशा नजरेने ते माझ्याकडे पाहत होते. भीतीने मी पुरता थरारलो, पण जखमी गौरीकडे पाहत मी रागातच त्याच्याकडे चालू लागलो. तोच कुणीतरी मला मागून पकडलं आणि काही बोलणार इतक्यात आपल्या हातातून माझं तोंड दाबलं. मी प्रतिकार करायच्या आत मागून बारीक आवाज कानावर आला, इथंच थांब, एकही पाऊल पुढे टाकू नग आणि काही बी बोलू नग. आवाज ओळखला तसा मी गरकन मागे फिरलो. गौरी, तू? तिला पाहता क्षणी तिला गच्च मिठी मारली. माझ्या डोळ्यातून घळाळा आनंद अश्रू वाहू लागले. ती ठीक होती. दुसऱ्या क्षणी मनात विचार आला, मग ती जखमी आहे ती कोण? तसेच समोर पाहिलं
ती जखमी अवस्थेत पडलेली मुलगी गाडीचा स्टार्टर लागावा तशा आवाजासारखी हसत उठून उभी राहिली. तिचा चेहरा विद्रूप होऊ लागला. तसा मी हादरलो. गौरीने माझा हात मागे ओढला आणि आम्ही दोघे गावाच्या दिशेने धावत सुटलो. पडत होतो, धडपडत होतो, पण एकमेकांचे घट्ट पकडलेले हात आम्हाला सावरत होते. तसंच कोणीतरी वेगात आमच्या मागे धावत असल्याचं जाणवलं. मी मागे पाहणार तोच गौरी ओरडली, मागे बघू न ग. दोघेही जीवाच्या आकांताने धावत सुटलो, पण कोणीतरी आमच्या मागे वेगाने येत होतं. त्याच्या ओरडण्याचा आवाज मेंदू बधीर करत होता. पण मागे न पाहता आम्ही धावतच राहिलो. काट्याकुट्यातून, त्या दाट जंगलातून, मागे न पाहता. काही क्षणात मागून येणारा तो आवाज येईनासा झाला. माझी गाडी रस्त्यावर दिसली तसा सुटकेचा निःश्वास टाकला. तीही दमली होती आणि मी तर धापा टाकत होतो. जोरजोरात श्वास घेत ती म्हणाली, सॉरी, मला जरा यायला वेळच झाला. एक बी पाऊल पुढे टाकला असतास तर त्या पिशाच्यानं तुझा जीव घेतला असता. मी गुडघ्यावर हात ठेवून धापा टाकत तिच्याकडे पाहिलं. घडल्या प्रकाराची थोडी भीती होतीच, पण एकमेकांकडे पाहून आता आम्हाला हसूही येत होतं.